महाराज हे उत्तम कीर्तनकार, आद्य कीर्तनकार म्हणतात त्यांना. पहिले कीर्तनकार होते ते नामदेव महाराज होते आणि उत्तम भक्त होते. भक्त शिरोमणी म्हणतात नामदेव महाराजांना. आणि कीर्तनाविषयी नामदेव महाराजांची भूमिका पण अशीच आहे की नामदेव नरसी बामणीहून पंढरपूरला आले आणि कीर्तन भक्तीचा अपूर्व महिमा त्यांनी त्या पुण्यक्षेत्रामध्ये अनुभवला. तेव्हापासून बंदीजन नामा उभा महाद्वारी कीर्तन चराचरी वर्णितसे असे वेळच त्यांना लागले. आणि पांडुरंगाच्या कीर्तनाचा त्यांनी एवढा अधिकार प्राप्त करून घेतला की प्रत्यक्ष पांडुरंगालाही आपल्यासमोर नाचवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कीर्तनात आले. एवढे ते तल्लीन होत होते नामदेव महाराज. स्वतः जनाबाईनेच अभंगामध्ये सांगितलं आहे का, जनाबाई म्हणजे त्यांची दासी, की नामदेव महाराजांची शिष्या झाली, ती दासी पण होती. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, अशा शब्दामध्ये तिने अभंग लिहिलेला आहे. म्हणजे इतकं सामर्थ्य त्या कीर्तन भक्तीमध्ये आहे की त्या सामर्थ्यावर ते काळालाही पराभूत करतात. वर्णू हरीचे पवाडे काळे लावू देशधडे, नामा विष्णुदास म्हणे ऐसे करू हरी कीर्तने. अतिशय सुंदर अशी त्या कीर्तन भक्ती. नामदेव महाराजांनी कीर्तन भक्तीमध्ये काय सांगितलं आहे, नाथांनी कीर्तन भक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, सगळं वर्णन रामदास स्वामींनी कीर्तन भक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, असं सगळा अभ्यास यांनी इथे केलेला आहे. आणि त्यामुळे मग ती कीर्तन भक्ती म्हणजे काय, कीर्तन म्हणजे नेमकं काय, हे पण आपल्या मनामध्ये छानपैकी ठसतं. तर नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका असं म्हणतात. म्हणजे नामदेव महाराज नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका. नामदेव महाराज हे तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले आणि ज्ञानेश्वर माऊली हे एकनाथ महाराज म्हणून जन्माला आले, नंतर पुढचा अवतार त्यांचा. म्हणून ज्ञानाचा एका म्हणून गौरवलेल्या ह्या संत एकनाथांनी कीर्तन भक्तीचं काय वर्णन केलेलं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सततम कीर्तयंतो माम हा श्लोक आपण बघत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आता आपले एकनाथ महाराज काय म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात की कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान करिता निर्लज्ज हरी कीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती. की निर्लज्जपणे कीर्तन करावं. इतकं सुंदर त्यांनी सांगितलं आहे की अतिशय योग आदी साधने वगैरे सगळी अवघड साधनं आहेत, पण कीर्तन भक्ती ही कशी सोपी आहे. आणि हरी कीर्तनाला त्यांनी या ठिकाणी निर्लज्ज असं विशेषण वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गोंधळ होण्याची शक्यता आहे की काय बरं हे असं म्हणतात. परंतु ऐहिकतेचे विषय आणि परमार्थाचे विषय यामध्ये वेगळेपणा असतो. म्हणजे जे आपल्या सर्वसामान्य लोकांचं संसारामध्ये ज्याला आपण निर्लज्ज म्हणतो तो निर्लज्जपणा इथे नाही आहे. तर इथे त्यांनी म्हणजे याच्यामध्ये ऐहिक विषयामध्ये काय असतं, इंद्रियांच्या लालसेमुळे निर्माण झालेली निर्लज्जता असते. परंतु परमेश्वराच्या प्राप्तीसाठी परमार्थ साधनेतील संकोच टाकून आलेली निर्लज्जता. की परमार्थ करायला काही लोक लाजतात बघा, टाळीसुद्धा वाजवायला लाजतात लोक, इतकी हळूहळू टाळी वाजवतात. आरती करायला लाजतात, आरती मोठ्याने म्हणायला लाजतात. लग्नामध्ये छान नाच करतील, डान्स करतील, परंतु कीर्तनामध्ये नाचायला घाबरतात, त्यांना त्याची लाज वाटते. म्हणून येथे यांनी निर्लज्ज हा शब्द इथे वापरलेला आहे की परमार्थातील निलाजरेपणा हा असा अधोगतीकडे नेणारा नाही आहे. या बाकी सगळ्या ठिकाणी जर तुम्ही नाच गाणं काहीतरी केलं तर ते तुम्हाला अधोगतीकडे नेतं, तिथे काही तुमची प्रगती होत नाही. पण या ठिकाणी मात्र आत्मोन्नतीकडे नेणारा हा मार्ग आहे कीर्तन भक्ती. आणि ऐहिक निर्लज्जपणामध्ये विनाश आहे, पण पारमार्थिक निलाजरेपणामध्ये वैभव आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वराचा लाभ त्या ठिकाणी होतो. मानसिक अवस्थाच बदलून जाते. कोणाची लाज वाटण्याचं काही कारण नाही आहे. मी त्या परमेश्वराशी एकसंध झालेलो आहे, परमेश्वराशी रूपत्व आलेलं आहे आणि त्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी लाज नावाची चीज निघून जाते आणि छान मुक्तपणे टाळी वाजवली जाते, मुक्तपणे अभंग म्हटले जातात, मुक्तपणे कीर्तन केलं जातं. सामान्यतः शिकला सवरलेला एखादा माणूस असेल
आणि तो जर हरिकीर्तन करायला लागला, नामस्मरण करायला लागला, तर आजूबाजूचे जे लोक असतात तथाकथित काय म्हणायचं त्यांना सुशिक्षित, हे जे सुशिक्षित लोक असतात ते त्यांना नावं ठेवायला लागतात. हा काय मंदिरात जातो, हा काय हरिकीर्तन करतो, हा काय नामस्मरण करतो, अशी नावं लोक ठेवायला लागतात आणि टवाळी निंदा करायला लागतात. त्यामुळे तो शिकलेला मनुष्य जननिंदेच्या भीतीपोटी, संकोच्या पोटी नामस्मरण करायचं सोडून देतो. पण ज्यांनी गीता वाचलेली आहे, ज्यांनी हे कीर्तन भक्ती म्हणजे काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम या नवविधा भक्ती ज्याला माहिती आहे, ज्याला ह्या सगळ्याचं महात्म्य माहिती आहे, तो मात्र असं लोकनिंदेला अजिबात घाबरणार नाही. तो त्याला जे योग्य आहे तेच करेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा संकोच टाकण्यासाठी एका पांडुरंगाला साक्षी ठेवून निर्लज्ज हरिकीर्तन करण्याचा आग्रह सगळ्या संतांनी धरलेला आहे. आणि तुकोबारायांनी सुद्धा निर्लज्ज होऊन नाचेन रिंगणी अशी प्रतिज्ञाच हरिकीर्तनासाठी केली आहे. जननिंदेचे अनेक घाव सोसूनही नामदेव महाराज, एकनाथ महाराज या सगळ्यांनी हरिकीर्तनाची परंपरा कोणी त्यागली नाही की लोकांनी निंदा केली म्हणून सोडून दिलं कीर्तन, असं त्यांनी अजिबात केलेलं नाही आहे. कारण त्या निर्लज्जपणामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाला आपलेसे करण्याचे सामर्थ्य होते. तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा, हे वचन तरी पारमार्थिक आणि निर्लज्जपणाशिवाय दुसरे कशाचे द्योतक आहे. म्हणजे तात्पर्य काय की हरिकीर्तनामध्ये संकोच आडवा आला तर पांडुरंग प्रसन्न होत नाही याचे भान ठेवून प्रत्येक भक्ताला, साधकाला आणि उपासकाला पारमार्थिकदृष्ट्या निर्लज्ज व्हावेच लागते. म्हणजे आपल्याला वाटेल की हा निलाजरेपणा म्हणजे काय, तर त्याचं इतकं सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे की छान मुक्तपणे टाळी वाजवावी, मुक्तपणे मोठ्याने आरती म्हणावी. जसं आपण पिक्चरची गाणी मोठमोठ्याने म्हणतो तेव्हा आपल्याला लाज नाही वाटत, मग आरती म्हणताना कशाला संकोच करायचा. त्या परमेश्वराचं गुणगान त्याच्यामध्ये केलेलं असतं, त्यामुळे आरती आपण निसंकोच म्हणावी. अशा या कीर्तनामध्ये ब्रह्मानंद मिळतो. हरिकीर्तनाचा विषय भगवंताच्या गुणगानाचा आणि परमार्थ साधनेचा असल्यामुळे अत्यंत मनोरम असतो. कीर्तन करताना भक्तांना तल्लीनता प्राप्त होते आणि सहजच त्याची भावसमाधी लागते. आणि संगीत हा असा एक विषय आहे की त्या संगीतामुळे, त्या गाण्यामुळे आपण त्या परमेश्वराशी जास्त लवकर एकरूप होतो. म्हणून त्या आरती, टाळ, मृदुंग, वादन ह्याच्यामध्ये जे, म्हणून कीर्तनाचा महिमा जास्त सांगितलेला आहे. राजयोगामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी निर्विकल्प समाधीची सर्वोच्च खूण सांगितली जाते. कीर्तनात मात्र योगक्रिया साधन न करताही समाधीचा ब्रह्मानंद मिळू शकतो. कारण की योग्याला केवढं ते आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा, म्हणजे पद्मासन मांडी घालून बसा, तासन तास त्याचं ध्यान करा, एकाग्र व्हा, रानावनात जाऊन एकांत ठिकाणी बसा, असं सगळं करावं लागतं. पण कीर्तनामध्ये आपसुकच त्या समाधीचा आनंद मिळतो. म्हणजे मी आणि तो एकच आहे याची अनुभूती त्या भक्ताला त्या कीर्तन भक्तीमध्ये मिळते. आणि शिवाय काय होतं, परमेश्वराच्या कृपेने त्याची अहंता जाते. हे सगळं जे काय करतोय ते परमेश्वरच करतोय, माझ्या तोंडून जे बोलवतोय तो परमेश्वरच बोलवतोय, हे बोलण्याचं सुद्धा आपल्याला हे येणं म्हणजे काय आहे, ही भगवंताचीच कृपा आहे सगळी. आणि मग त्याची ममता जाते, अहंता जाते, ममता जाते, मायेची निवृत्ती होते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कीर्तन भक्तीमुळे घडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून कीर्तन भक्ती करावी. कीर्तनामध्ये परमानंद असतो. कीर्तनामुळे दोष नाहीसे होतात. कीर्तनाच्या परमानंदात सामान्यातील सामान्य माणसेच काय, पण प्रत्यक्ष वैकुंठाचा अधिपती आणि वैकुंठपीठही डोलते. स्वतः शंकरही आनंदाने तांडव करू लागतो. भवभयाची वार्ता नाहीशी होते. यमनियमांना उपवास पडतात. योगाभ्यास मृत्यूपंथाला लागतो. जपतपांची महती राहत नाही. यमलोकसुद्धा ओस पडतो. जे आत्ता आपण यमदमा अवकळा आणली ते वाचलं ना, ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं होतं. आणि हे आता आपल्याला एकनाथ महाराज सांगतात ते की यमलोकसुद्धा ओस पडतो. मनातून असलेली तीर्थांची आससुद्धा नाहीशी होते. कीर्तनाच्या गजरात भक्त अतिप्रेमाने डुलत राहतात. जन्मोजन्मीच्या पापांची निवृत्ती करण्याचे सामर्थ्य कीर्तन भक्तीत आहे.
त्यामुळे मी हे कीर्तन श्रवणाचा आनंद नेहमी घेते. आपल्याकडे ते यूट्यूबवर फार छान सोय उपलब्ध करून दिली आहे त्यांनी, की कीर्तन काय हो, कीर्तन महोत्सव काय कीर्तन विश्व म्हणून चॅनल आहे एक यूट्यूबचं. तर ते जर सबस्क्राईब केलं आपण तर त्याच्यामध्ये रोज वेगवेगळी कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतात. चारुदत्त आपटे यांनी ते कोरोना काळामध्ये मला वाटतं 20 सालापासून सुरू केलेलं आहे कीर्तन विश्व. अतिशय सुंदर आहे आणि इतकी वेगवेगळी कीर्तनं त्याच्यामध्ये ऐकायला मिळतात. आणि हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ना, त्याचा सगळ्याचा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये येऊ शकतो. प्रत्यक्ष भगवंतानी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, उद्धवाला कीर्तन भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या सुमंगल आणि लोकांना पावन करणाऱ्या कथांचे तू श्रवण कर. उद्धवाला सांगतात भगवान, तू गायन कर, वारंवार त्यांचे चिंतन कर. मग त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, माझ्या अवतारांच्या लीला त्या अवतारामध्ये केलेल्या, आणि पुन्हा पुन्हा अभिनय करून अगदी त्याच्यामध्ये शिरून तू ह्या सगळ्या गोष्टींचा वारंवार उच्चार कर. आणि म्हणजे मग तुझं अंतःकरण शांत होईल, असं उद्धवाला त्यांनी सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी गोविंद अशा नामांची काव्य गात असताना त्यातील अनेक प्रकारची पदे, चित्रबंध यांनी कीर्तनामध्ये आनंद करून सोडावा. ज्यांच्या योगाने आत्मज्ञानाचा लाभ घडेल अशा प्रेमळ पदांचे निरनिराळे प्रकार कीर्तनामध्ये मोठ्या प्रेमाने गायन करावे. त्यावेळी संत समुदाय बसवावा, मृदंग, टाळ, वीणा इत्यादी वाद्ये घ्यावी आणि वैष्णवांचा समुदाय मिळवून कीर्तनामध्ये मोठा गजर करून सोडावा. काय वेळ मुळीच मनात आणू नये. दशमीला दिंडीचे जागरण करून आळस सोडून सुंदर गायन करावे व माझ्या अवतार कृत्याचे स्मरण करून तसे हावभाव करून दाखवावे. असा उपदेशच भगवंतांनी उद्धवाला केलेला आहे की कीर्तन भक्ती किती महत्त्वाची आहे आणि कीर्तन केल्याने काय होतं, छान सांगितलं त्यांनी. कलियुगामध्ये कीर्तनच थोर आहे, हे पण वारंवार ते आपल्याला सांगतात की कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या नामसंकीर्तनाने सर्व प्रकारचे इष्ट पुरुषार्थ प्राप्त होतात. भागवताने कीर्तन भक्तीचा असा महिमा गायल्यावर नाथांनीही त्या बाबतीत अतिशय जिव्हाळ्याने नाथ बोललेले आहेत की त्यांनी सांगितलं की स्त्री शूद्रांना वेदाने दूर ठेवले, वेद कृपण झाला म्हणे, आणि वेदांचा अधिकार स्त्रियांना नाही आहे वेद वाचण्याचा किंवा शूद्रांना नाही आहे असं म्हणत होते त्या काळी. मग त्यामुळे काय झालं की हा एवढा मोठा वर्ग त्या वेदाभ्यासापासून दूर राहिला. अभ्यासाची शुचिता राहण्याचा हेतू कितीही चांगला असला तरी अंते त्यांना त्यामुळे परमार्थाची वाटच बंद झाली. समाजामध्ये निर्माण झालेली ही फार मोठी उणीव कलियुगामध्ये हरिकीर्तनाने दूर केली. आणि आपल्या ह्या सगळ्या संतांनी, मग ज्ञानेश्वर माऊली झाले, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी कीर्तन हे सगळ्यांसाठी खुलं करून टाकलं. मग वेदाचे हे जे न्यून होते हरिकीर्तनाने ते भरून काढले. आणि त्यामुळेच भागवत धर्म हा विश्वधर्म होऊ शकला. जात पात, उंच नीच, स्त्री पुरुष कसलाही भेद नाही आहे. कीर्तन कोणीही करू शकतं, केव्हाही करू शकतं. फक्त त्याच्यासाठी काय पाहिजे, भक्तियुक्त अंतःकरण पाहिजे, तळमळ पाहिजे भगवंताविषयी. मग वेदाध्ययनाचा अधिकार नसला तरीही परमेश्वराचा लाभ होऊ शकतो. तसे हरिकीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माने दिलेले आश्वासन आहे की त्यांनी सांगितलं कोणीही म्हणजे कोणीही लहान असो मोठा असो अजिबात तिथे भेद केलेला नाही आहे. आणि कीर्तन कसे असावे, कीर्तन कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच नाथांनी सांगितलेला आहे. नाथांचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा तो एक अभंग छान त्यांनी कीर्तन कसं करावं. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तनरंगी देवासनिध सुखे डोलावे, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी,
एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी, असा कीर्तन भक्तीचा महिमा त्यांनी सांगितलेला आहे. की कीर्तन हा कसा आहे म्हणे, की कीर्तन हा असा विश्वकल्याणाचा राजमार्गच आहे. कीर्तनामुळे चित्तवृत्ती निर्मळ होतात, दोन्ही प्रकारचा संग अनायासे सुटतो, प्रत्यक्ष पांडुरंगाचा लाभ होतो आणि सायुज्य मुक्ती लोटांगण घालत येते. अशा थोर कलेचे समग्र वर्णन करून नाथांनी कीर्तनाचे फलही भागवतामध्ये सांगितलेले आहे. की अशी कीर्तन सततम कीर्तयंतो माम, हा श्लोक आपण बघतोय, लक्षात ठेवायचं की सतत कीर्तन. तर मग ते कसं लाभ काय होतो, तर लोकोद्धार आणि विशेष करून दिनोद्धार हा कीर्तनाचा विशेष लाभ होय. जे हरिकथेची सादर त्यांच्या पुण्या नाही पार, कृष्णे सुगमो पाव केला थोर, दिनोद्धार हरिकीर्तने. म्हणजे जनसामान्यांना पावनता येण्यासाठी कीर्तनासारखे श्रेष्ठ साधन नाही. कलियुगामध्ये कीर्तन भक्ती अतिशय महत्त्वाची सांगितलं आहे. दिनोद्धार होण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्याच्या चित्तवृत्ती सात्विक होतात. कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती, असे प्रत्यक्षनाथांनी म्हटले आहे. एकदा चित्त निर्मळ झाले की परमेश्वराचे हरिकीर्तन मांडणारा महान भक्त स्वतःबरोबर अवघी अवनी पवित्र करतो. इतकं आपण त्या कीर्तनामध्ये रंगून जातो. कीर्तन ऐकत असताना अनेकांनी याचा अनुभव घेतलाच असेल. ज्यासी कीर्तनी कथाकथनी चौगुण आल्हाद उपजे मनी, तो उद्धरला सर्व साधनी पवित्र अवनी त्याचेनी. म्हणजे अंतःशुद्धी होण्यासाठी आणि निर्मळ चित्त हरिकीर्तनात रममाण होण्यासाठी कीर्तनाला पर्यायच नाही. अनेक प्रकारचे विषय आपल्या चित्तामध्ये साठलेले असतात, अनेक वासना असतात, अनेक कामना असतात, अनेक दोष असतात. हे षड्रिपू तर सतत आपल्याजवळ आहेतच, काम क्रोध मद मोह लोभ मत्सर. मग ह्या सगळ्यांना जेव्हा आपण कीर्तनामध्ये जाऊन श्रवणभक्ती करायला लागतो, कीर्तन भक्ती करायला लागतो, तेव्हा हे दोष जे असतात हे आपोआप कमी व्हायला लागतात आणि आपलं चित्त निर्मळ व्हायला लागतं आणि ते परमेश्वराकडे ओढ घ्यायला लागतं. आवडी करिता हरिकीर्तन हृदय प्रगटे श्री जनार्दन. आणि मग अशा सुंदर आणि पवित्र आणि निर्मळ चित्तामध्येच भगवंताची मूर्ती दिसेल ना, प्रगट होईल. म्हणून त्यांनी सांगितलं, आवडी करिता हरिकीर्तन हृदय प्रगटे श्री जनार्दन, त्याहून श्रेष्ठ साधन सर्वथा नसेना. थोर कीर्तनाचे सुख निष्ठा तुष्टे यदुनायक, कीर्तन तरले असंख्य साबडे लोक हरिनामे. म्हणून कलियुगामध्ये केवळ भाविकांनीच नव्हे तर बुद्धिवंतांनीही हरिकीर्तनाचा आश्रय करावा. जे स्वतःला बुद्धिवान समजतात, जे स्वतःला सुशिक्षित समजतात, त्यांनी सुद्धा कीर्तन करावं असं सांगितलेलं आहे. आणि आपण बघतो आजकाल समाजामध्ये त्याचंही प्रबोधन झालेलं आहे. अगदी PhD झालेले सुद्धा हुशार लोक ते सुद्धा कीर्तन करतात, कीर्तन ऐकतात श्रद्धेने. प्रत्यक्ष भगवंताचेही असेच मत आहे की कीर्तनाचा लाभ हा अपरिमित असाच आहे. कीर्तनामुळे स्वधर्माची वाढ होते, कीर्तनामुळे कर्तव्ये उत्तम पार पडतात, कीर्तनाने परब्रह्माचा लाभ होतो आणि मुक्तीही लोटांगत घालत भक्ताच्या पायावर येते. कीर्तने स्वधर्मू वाढे, कीर्तने स्वधर्मू जोडे, कीर्तने परब्रह्मा तुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजोनी जाय. कीर्तनानंदे चारी मुक्ती, हरिभक्ता ते वरू येती, भक्त त्या ते उपेक्षिती, तरी पाया लागती दास्यत्वे. त्या मुक्ती म्हणतात आम्हाला घ्या आम्हाला घ्या, परंतु कीर्तन म्हणतं, कीर्तन करणारा जो असतो म्हणजे कीर्तन भक्त जो असतो तो म्हणतो आम्हाला मुक्तीचीही आवश्यकता नाही आहे, आम्हाला फक्त भगवंताचं कीर्तन करायचं आहे. हरिकीर्तनाने लाभणारी मुक्ती सहज साध्य मात्र नाही, उलट आवश्यक त्या उपासनेपासून चित्तशुद्धीपर्यंतचा प्रवास हा खडतरच असतो. म्हणजे लगेच ते तुम्हाला येईल असं नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा उपासना लागते, चित्तशुद्धी व्हायला वेळ द्यावा लागतो. सतत, म्हणून सतत हा शब्द वापरलेला आहे की सततम कीर्तयंतो माम यतंतश्च. अनेक प्रकारचे प्रयत्न पण करावे लागतात. यतंतश्च आणि दृढव्रताः, दृढव्रती पण कसं त्यासाठी व्हावं लागतं. म्हणजे आधी ते आपल्याला सोपं सोपं सांगतात आणि नंतर सांगतात कसं अवघड आहे ते. दोन्हीही या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे.
की देहाला शिस्त लागते, मनाला शिस्त लागते, अनेक प्रकारची कर्मकांड पण त्यासाठी आवश्यक करावी लागतात. एका ठिकाणी बसावं लागतं, शुचिर्भूत होऊन बसावं लागतं, इकडे तिकडे मन न जाता आपलं मन तिथे लावावं लागतं, काही वेळ का होईना आपल्या इंद्रियांवर संयम आणावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकायला बसाल आणि अत्यंत मनोभावे, मनामध्ये श्रद्धा लागते, भगवंताबद्दल प्रेम लागतं, या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा मग हा सगळा लाभ होईल कीर्तनाचा, असं ते सांगतात. साधकाची जसजशी प्रगती होत जाईल तशी कर्मकांडाची बेडी आपोआपच तुटते. सुरुवातीला शुद्ध कर्म करावं, कर्मकांड पण आवश्यकच आहे, पण ते एका पायरीपर्यंत. पुढे गेलं की आपोआप त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, मग आपोआप ज्ञानही मिळतं आणि मग आपोआप कर्मकांड सुटू लागतात. परंतु आम्ही करणारच नाही असं मात्र नाही आहे, कर्मकांड ही केलीच पाहिजेत. मग जशी जशी त्याच्यामध्ये शुद्धी येईल, जशी जशी त्याची सवय होईल, तसं तसं आपोआपच त्याच्या बेड्या पण आपोआपच तुटून जातील. चित्तशुद्धीच्या माध्यमातून तो हरिभक्त मुक्तीचा आनंद सोहळा याची डोळा उपभोगू शकतो. जे विनटले हरिकीर्तनाते ते देहबंधाते नातळती. म्हणजे हरिकीर्तन हे अत्यंत सुलभ असे साधन आहे, मात्र त्यातून होणारे साध्य प्रत्यक्ष परमेश्वराची प्राप्ती हे साध्य सांगितलेलं आहे. आणि हे खरोखरीच नवल म्हटले पाहिजे की हरिकीर्तनाने मुक्तीचा लाभ होतो, हे वचन स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये खोटेपणा काही नाहीच आहे. भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे की कीर्तनामुळे तुम्हाला माझा लाभ होऊ शकतो. याप्रमाणे भगवान जो विष्णू त्याची परमकल्याणकारी, परममंगल आणि गोड अशी सर्व अवतारातील या ग्रंथात किंवा इतरत्र गायलेली वीर्यशाली चरित्रे आणि बाललीला जो श्रवण करतो, रसाळ वाणीने वर्णन करतो, त्याला मुक्तांचे आश्रयस्थान अशा श्रीकृष्णाच्या ठिकाणी पराभक्ती प्राप्त होऊन परमहंसाची गती म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. किती सुंदर कीर्तनाचं म्हणजे त्यांनी फलश्रुती पण सांगितलेली आहे की प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती त्यामध्ये होते. आणि म्हणून आपला हा गीता सांगण्याचा, गीतेचा अभ्यास करण्याचा उद्देश हाच आहे की आपली चित्तशुद्धी व्हावी, सगळे षड्रिपू आपल्यापासून थोडे का होईना, थोडा वेळ का होईना बाजूला जावे आणि अत्यंत श्रद्धा मनामध्ये निर्माण व्हावी. ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या परमेश्वराचं गुणगायन आपल्याकडून व्हावं. आपल्या सगळ्या अवयवांकडून, कानाने त्याचं कीर्तन ऐकलं जातं, मुखाने त्याच्याबद्दल बोललं जातं, आपली बुद्धी त्याचाच विचार करते, आपलं चित्त त्याचं चिंतन करतं. ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना. आणि मग त्या घडण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या संत संग किती महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. आता इथे तुकाराम महाराजांनी केलेली कीर्तन भक्ती सांगितलेली आहे, रामदास स्वामींनी सांगितलेली कीर्तन भक्ती आहे, अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहे. थोडक्यात आपण पाहू की कीर्तनकार जो असतो त्याच्याकडे दशकलांचा संगम पाहिजे. असा तसा कीर्तनकार नाही. आता साधेही असतात जे काहीही बोलतात, कसंही बोलतात, पण आपण जे याच्यामध्ये पाहतोय हे अतिशय उच्च पाहतोय की कीर्तनकार कसा पाहिजे. रामदास स्वामींनी सांगितलं आहे कीर्तनकाराकडे पहिली कला म्हणजे त्याच्याकडे काव्य पाहिजे, तो उत्तम कवी असला पाहिजे. नंतर दुसरी कला म्हणजे त्याच्याकडे वाद्यवादनाची कला पण त्याला आली पाहिजे. त्याला पेटी वाजवता आली पाहिजे, त्याला तबला वाजवता आला पाहिजे, मृदंग, टाळ, झान, चिपळ्या, वीणा, ह्या सगळ्या गोष्टी. जरी त्याच्या आजूबाजूला ते सहकारी बसलेले असतील तरी त्याला स्वतःला त्याचं ज्ञान पाहिजे. ते कुठे चुकले तर त्याला सांगता आलं पाहिजे. अशी कला त्याच्याकडे, हा दुसरा गुण सांगितला. तिसरा गुण सांगितला नृत्य. त्याला नृत्यकला पण अवगत पाहिजे, त्याला भगवंताच्या कीर्तनामध्ये छानपैकी नाचता आलं पाहिजे, हेही सांगितलेलं आहे. त्यानंतर कीर्तनाची चौथी कला म्हणजे नाट्य. नाट्यमय रीतीने त्याला भगवंताच्या कथांचं गायन करता आलं पाहिजे, नाट्यमय रीतीने त्याला ते सांगता आलं पाहिजे की रामरायांनी कसं धनुष्य ओढलं, रामरायांनी कसं तिला मारलं आणि मग ती राक्षसीन कशी मरून पडली, हे सगळं अभिनयाने जर त्यांनी सांगितलं, नाट्यमय पद्धतीने सांगितलं तर श्रोता त्याच्याकडे तिथे खिळून बसेल आणि श्रोता त्याचं अतिशय उत्तम रीतीने श्रवण करेल, त्याचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. म्हणून सांगितलं नाट्य पण त्याच्याकडे पाहिजे.
नंतर आणि ते नाट्य फक्त ओठापुरतं नको, नुसतं नाटक म्हणून नको, तर ते पोटातून आलं पाहिजे. पोटातून आलं पाहिजे. आख्यानाचे नवरस त्याच्यातून साभिनय झाले पाहिजेत. म्हणजे त्याच्याकडे वीररस, हास्यरस, शृंगाररस, करुण रस, ह्या सगळ्या रसांवर त्याचं प्रभुत्व पाहिजे. काय सोपं नाही आहे कीर्तन करणं सुद्धा. आणि ही सगळा अभ्यास आपल्या रामदास स्वामींनी केलेला आहे, ते सांगतात आहे. नंतर 5वी कला त्यांनी सांगितलं गायन. गायन पण त्याला आलंच पाहिजे, नाट्याबरोबर गायनही त्याला आलं पाहिजे. आणि 6वी कला सांगितलं ताल ज्ञान. कीर्तनामध्ये साकी, दिंडी, कामदा, कटाव इत्यादी अनेक काव्य प्रकार येतात. आता बघा, हे नावंसुद्धा आपल्याला माहीत नव्हते, पण हे जे खरे कीर्तनकार आहेत त्यांना हे सगळं माहीत आहे की साकी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय, कामदा, कटाव हे सगळे काव्य प्रकार त्याच्यामध्ये येतात. आणि कीर्तनकाराला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव पाहिजे. त्याच्यानंतर कीर्तनाची 7वी कला, त्याच्याकडे त्याचं चोख पाठांतर पाहिजे. उत्तम पाठांतर. समोर कागद ठेवला आणि त्याच्यातून वाचून पाहता ते आपल्यासारखं, याला काही अर्थ नाही आहे. तर त्याचं ते पाठांतर पाहिजे. त्याच्याकडे बहुश्रुतता पाहिजे. आख्यानानुसार त्याला श्लोक आठवला पाहिजे, ओव्या आठवल्या पाहिजे, दृष्टांत, समर्पक दृष्टांत आठवले पाहिजे. हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, तुकारामांची गाथा इत्यादी अनेक श्रेष्ठ ग्रंथातील अनेक वचने योग्य त्या स्थळी सांगण्याची क्षमता कीर्तनकारात असली पाहिजे. आणि असेच उत्तम उत्तम कीर्तनकार ते कीर्तन विश्व या चॅनलमधून तुम्हाला ऐकायला मिळतील. तुम्ही ऐकू शकता ते. कीर्तनाची 8वी कला त्यांनी सांगितलं अमोघ वक्तृत्व त्याच्याकडे पाहिजे. वक्ता दशसहस्रेषु असे म्हटले जाते. म्हणजे उत्तम शब्दसिद्धी, विरामचिन्हांचे ज्ञान, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, अशी वक्तृत्व कला पण त्याच्याकडे पाहिजे. ज्ञान, भक्ती, कर्म, वैराग्य याच्या गोष्टी त्याच्या मुखातून स्रवल्या पाहिजेत. परंपरा आणि प्रगतीचा उत्तम समन्वय त्याला घालता आला पाहिजे. त्याचे चौफेर वाचन पाहिजे. म्हणजे मग त्याला योग्य वेळी योग्य दृष्टांत देता येतील, ते आठवतील. आणि कीर्तनाची 9वी कला म्हणजे विदेशी व देशी भाषांचे ज्ञान विज्ञान, त्याला माहिती पाहिजे सगळ्या भाषा. 10वी कला म्हणजे त्याच्याकडे वैनायिकी विद्याज्ञान अर्थात विनय आणि शिष्टाचार पाहिजे. विनयशील पाहिजे. कीर्तनकार कसा पाहिजे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की त्याच्याकडे नम्रता पाहिजे. तेव्हा भगवंत त्याच्याकडे येईल. आणि त्याच्याकडे स्वतः भगवंत आहे, त्यांनी अनुभव घेतला म्हणजे तो इतरांना ते सांगू शकेल. अशी ही 10वी म्हणजे दशकलांनी निपुण असलेला, दशकलांचा संगम कीर्तनकारामध्ये पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. की आणि किती अवघड आहे हे त्यांनी सांगितलंय की यापैकी एक एक कला प्राप्त करण्यासाठी किमान एक जन्म सत्कारणी लावावा लागेल. तथापि या सर्वांचा पाया निर्मळ भक्तीचा आहे. त्याचा भाव ज्याच्या हृदयी प्रगटला तो धन्य होय. या 10ही कला नारदांना पूर्णपणे अवगत होत्या. म्हणून नारद हे उत्तम कीर्तनकार, पहिले आद्य नामदेव महाराजांच्या आधीचे नारद होते. नारदांना पूर्णतः अवगत होत्या. म्हणूनच कीर्तनकाराच्या बैठकीला नारदांची गादी असं संबोधलं जातं. असा हा कीर्तन महिमा आहे. या कीर्तन महिम्याचं आज आपण गायन केलंय. सततम कीर्तयंतो माम, एवढंच आपण आज बोललो. मग आता पुढे आपण बोलू यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या पुढच्या श्लोकाचा विवेचन आपण पुढच्या रविवारी घेऊया. अशा प्रकारे या कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी कीर्तन भक्ती यांनी सांगितलेली आहे. त्या कीर्तन भक्तीचा आपण आस्वाद घेत जाऊ, मधून कीर्तनं वगैरे ऐकत जाऊ. त्यामुळे छान आपल्याला याचा लाभ होईल. एवढं बोलून या ठिकाणी मी आता थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.